हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मीराज कॉर्नर. आज आपण अतिशय हेल्दी, टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल असे चिकन पकोडा ची रेसिपी बघणार आहोत. खूप छान होतात, अगदी ज्युसी लागतात आणि एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. बोनलेस चिकन घेतलेलं आहे. त्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी हळद, तिखट, 2 चमचे लाल तिखट, त्याच्याने कलर चांगला येईल. फूड कलर टाकल्याची आपल्याला गरज पडणार नाही. तर 2 चमचे काश्मीरी लाल मिरची, त्यानंतर आपल्याला ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर टाकायची आहे. ती पण थोडी जास्त, 1 ते 1.5 चमचा टाकायची आहे. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, कसुरी मेथी थोडी ड्राय रोस्ट करून त्याला बारीक करून घेतलेला आहे, क्रश करून घेतलेली आहे. त्याच्याने फ्लेवर अतिशय छान येतो. त्यानंतर गरम मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही करू शकतात. धने पावडर, जिरे पावडर, घरी जे आपल्या उपलब्ध आहे त्या साहित्यातच आपण हे बनवणार आहोत. चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून तेल, 1 ते 2 लिंबू, आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. आणि आता हे पूर्ण छान आपण मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं तो मसाला, सगळे मसाले. हे बघा. आणि आता आपल्याला याला झाकून कमीत कमी 1 तासासाठी तरी ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवला तर अजून जास्त छान चिकन पकोडे तयार होतील. पण कमीत कमी 1 तास तरी झाकून ठेवायचं आहे. 1 तासानंतर बघा आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि ते म्हणजे बेसनाचं पीठ. 3/4 कप मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं 2 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. कॉर्नफ्लॉवर नाही घातलं तरीही चालेल. हिंग घातलेलं आहे मी, बेसनाचं पीठ टाकलं आहे म्हणून. थोडं चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे, चिमूटभर हळद आणि चिमूटभर तिखट बेसनासाठी. नुसतं तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी पण चालेल. तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी पण चालेल, थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी. तो ऑप्शनल आहे. आणि आता आपल्याला तळताना एक खबरदारी घ्यायची आहे की तेल अतिशय गरम पाहिजे. चांगलं गरम तेलामध्ये आपल्याला ते सोडायचे आहे, तरच त्यातलं पीठ वगैरे ते निघणार नाही आणि आपले पकोडे एकदम छान तयार होतील. तर गरम याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचे आहेत आणि गॅस मीडियम करून आपल्याला ते मीडियम गॅसवर कमीत कमी 5 ते 7 मिनिट आलटून पलटून छानपैकी आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. बघा किती छान कलर आलेला आहे. आपले आता पकोडे तयार झाले आहेत. तुम्ही त्या सॉस बरोबर किंवा असेही तुम्ही खाऊ शकता. अतिशय छान रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.